नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान, सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश मात्रे आपला काव्य मुद्राज व्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आलो पुन्हा एकदा भव्य दिव्य पब्लिक डिमांड ओवले मैदान. आणि ओवले मैदानात आल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत? चला जास्त उशीर न करता जाऊया आपण थेट त्याच ठिकाणी आपल्याला जायचं असतं. मित्रांनो, पाहू शका कशी पद्धतशीर नंदी आल्यात पळण्यासाठी. मित्रांनो, आपण सांगितलं ना, आपण आल्यानंतर मैदानात मथुरला पाहिलं नाही आणि मथुरला बघितल्याशिवाय म्हणजे असं वाटत नाही. मित्रांनो, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की मथुर आल्यानंतर मैदानाला किती शोभा येते. मथुर आल्यानंतर जी जान असते ना मैदानासाठी ती कुठेच नाही. शुभम दादा पण तिथे आहेत आणि पहा मथुर आला आहे मैदानात. आणि नक्कीच आज चांगली बिनजोडची प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटणार आहे आपल्याला. सचिन शेठ घरत यांचा शाहीर आहे आणि एक बिनजोडची मोठी शर्यत पाहायला भेटणार आहे. कसा वाटतो आपला मथुर? कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अरे लाजवाब म्हणजे काय म्हणाल, मथुर जसा उभा राहतो ना त्याला तोडच नाही जो. आणि बघा, नेहमी मथुरला जर कॅमेरा ऑन केल्यानंतर ना मथुरची नजर पाहू शकता, एकदम शांतचित्त आणि बघत असतो. आणि जेव्हा शर्यतीला निघतो आणि कॅमेरा समोर ऑन असला ना, मथुर बघा एका साईडला जिथं कॅमेरा चालू असेल ना त्या साईडलाच बघत असतो. तुम्ही गौर केलं आहे का कधी पण? आणि पहा खूप सारे नंदी आहेत. जादूसुद्धा आला आहे, जादूसुद्धा कमाल करतो आहे आणि खूप साऱ्या नंदिनीने हजेरी लावलेली इथे. आणि काय बोलाल आज मथुरबद्दल? कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा की आज मथुर नक्कीच बिनजोडची शर्यत जिंकेल. कारण दोन्ही नंदी टॉपचे आहेत, दोन्ही नंदीला शुभेच्छा. कारण शेवटी जो पळेल तो गुलाल घेईल. आपला मथुर एकच सांगेन, हारो किंवा जिंको नेहमीच आपल्या हृदयात काळजात राहील आणि प्रेक्षकांच्या मनात कायम राहील. कारण का कालसुद्धा आपण एक पोस्ट केली होती, तर मथुर 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 आणि मथुरच. एवढं प्रेम आणि एवढं रिस्पेक्ट त्या मथुरबद्दल जे प्रेक्षकांचं आहे ते कुठेच नाही. रिस्पेक्ट यासाठी कारण का मथुर हारला तरी त्याचा रिस्पेक्ट कधी प्रेक्षकांमध्ये फॅन्समध्ये कमी होत नाही. ही एक मथुरची खासियत आहे. आणि नक्कीच आपल्याला चांगली शर्यत पाहायला भेटेल आज. कारण का चांगली मजबूत अशी बोलतात ना, मथुर बिनजोडच्या शर्यती चांगल्या खेळतो. हारू किंवा जिंको पण तो त्याचा पल असतो, तो त्याचा स्पीड असतो, तो बिनजोडला आपल्याला दाखवतो जेव्हा मोठी शर्यत होते ना. आज काहीतरी कमाल होणार या मैदानात. मित्रांनो, मुकेश नाईक यांचा संजयसुद्धा मैदानात आलेला आहे, पाहू शकता ओले. आणि इथे पाहू शकता चिक्या फॉर सुद्धा मैदानात दखल झालेले आहे. शर्यत जमली का? कोणाविरुद्ध आहे? चिक्याला डॉलर आहे का? आणि चिक्याला कोण? कर्जतचा पायरा आहे. शुभेच्छा दादा तुम्हाला आज. धन्यवाद. मित्रांनो, 787सुद्धा आलेला आहे. बिनजोडच्या मोठ्या शर्यती खेळण्यामध्ये माहीर आणि भरपूर मैदानात गुलाल घेतलेला आहे आणि चांगल्या नियोजनात पळालेला 778 आज ओले मैदानात आला आणि नक्कीच काहीतरी कमाल करताना दिसेल आपल्याला. मित्रांनो, पाहू शकता एलियन 1001सुद्धा आलेले आहे. मागे खिडकाली मैदानात 3 नंदी उतरले होते. एलियन होता, पिस्टन होता आणि आज आता कोण? एलियनच आला आहे का? मागच्या वेळेत पिस्टन, एलियन आणि कोण होतं? सर्जा आणि कॉकटेल होतं. कॉकटेल. अच्छा, म्हणजे आपल्या फक्त नाशिकवरून 2च नंदी आले होते. काय बोलेल, पुन्हा एकदा प्रदर्पण मुंबईमध्ये केलं आहे. हो. आज काय शर्यत जमलं आहे का? कसं काय नियोजन झालं आहे का? नियोजनात आम्ही आलो आहे. हां आता सोमदादा, हां गौरवदादा काय करताय ते. नक्कीच आज आपला एलियन काहीतरी कमाल करेल. कारण का पहिल्यांदाच मुंबईच्या बिनजोडला उतरला होता आणि नौका होता त्यावेळेस. आणि आता काहीतरी त्याला एक शिक भेटली असेल की कसा पालायचा कसा नाही. आणि तुम्ही कशा पद्धतीने आज त्याला मुंबईत तयार करून घेऊन आलेत? जी आहे रोजची रुटीन तीच घेऊन आलो आहे. हां, बघूया आता. चालेल दादा, शुभेच्छा. आपण नक्कीच शर्यत जमल्यानंतर एक मस्त मुलाखत घेऊ. चला, धन्यवाद. मित्रांचे सर्वांचे चाहते राहुल दादा लाडकेसुद्धा आलेले आहेत मैदानात आणि आज चांगलं शर्यत बघायला भेटेल. राहुल दादा पाटील आडवली कल्याणची बघा एंट्री देखील झालेली आहे. बहुशा नुकताच अजूनची एंट्री झाली तुम्हाला दिसत असेल दादा. अरे बाबा, तुम्ही काय करता? आले राहुल दादा मथुरकडे.
पाहू शकता राहुल दादा आल्या मथुरकडे. आज राहुल दादा पण आले आणि नक्कीच आज मस्त मजा येणार आहे शर्यत बघायला. शर्यत होईल आणि देवाची हीच कृपा की दोन्ही नंदी चांगले आहेत. पण गुलाल कोणाला भेटेल शेवटी ज्याच्या त्याच्या पलाच्या जोरावरती आहे. मित्रांनो मला वाटतं आता मथुर निघेल शर्यतीला. तयारी चालू होईल थोड्याच वेळात आणि एक चांगली शर्यत आपली प्रेक्षणीय शर्यत आपल्याला लवकरात लवकर पाहायला भेटेल.